माझ्या रक्तमासाच्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनो, रक्ताचं पाणी करून कारखाना उभा करणाऱ्या माझ्या शेतकरी कामगार मित्रांनो आणि स्वाभिमानी सभासदांनो, काल किसनवीरच्या मातीत एक सोहळा होणार होता. केंद्रीय मंत्री येणार होते, हार तुरे होणार होते आणि मोठी मोठी भाषणं ठोकली जाणार होती. पण नियती बघा, तो कार्यक्रम रद्द झाला. कार्यक्रम रद्द झाला याचं मला दुःख नाही, पण दुःख एकाच गोष्टीचं आहे की ज्या कारखान्याच्या सभासदांच्या खिशात छदा मुरलेला नाही, त्या कारखान्याचे 3 कोटी रुपये एका दिवसात पाण्यात गेले. आज मी मकरंद पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाला विचारतो, हे 3 कोटी रुपये कोणाच्या बापाचे आहेत? हे पैसे त्या शेतकऱ्यांचे आहेत ज्यानं ऊस घातला, पण ज्याला 120 कोटींचं देणं अद्याप मिळालेलं नाही. हे पैसे त्या कामगारांचे आहेत ज्यांच्या घरात 38 महिन्यांपासून पगार गेलेला नाही. शेतकऱ्याला ऊसाचं पैसे द्यायला तुमच्याकडे फंड नाही. कामगारांच्या पोराबाळांच्या शिक्षणासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, पण राजकीय इव्हेंटबाजी करण्यासाठी तुमच्याकडे 3 कोटी रुपये एका रात्रीत उभे राहतात. ही कसली कान करणारी आणि हा कसला किसनवीराबांचा विचार? बांधवांनो, काल मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना वाटलं प्रवीण अण्णांना पोलीस कोठडीत टाकलं की शेतकऱ्यांचा आवाज बंद होईल, पण त्यांना हे माहीत नाही की प्रवीण बाबर हा एक व्यक्ती नाही. अन्यायाविरुद्ध पेटलेला एक विचार आहे. तुम्ही आम्हाला स्थानबद्ध केलं, पण शेतकऱ्याच्या घरातल्या चुलीतून निघणारा संताप कसा स्थानबद्ध करणार? लोकशाहीच्या गप्पा मारता आणि लोकशाहीच्या मार्गाने हक्क मागणाऱ्यांवर पोलिसांच्या लाठ्या उगारता. मकरंद पाटील, लक्षात ठेवा, ही खुर्ची कायमची नसते, पण शेतकऱ्यांचा शाप कायमचा असतो. 3 कोटीची उधाळपट्टी करून तुम्ही स्वतःची पाठ थोपडून घेत असाल, पण आज सातारा जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी तुम्हाला जाब विचारतोय. आता वेळ आली आहे. ही वेळ घरात बसून हळहळ व्यक्त करण्याची नाही, ही वेळ आहे आरपारच्या लढाईची. कालचा कार्यक्रम रद्द होणे ही सुरुवात आहे. हा निसर्गाचा संकेत आहे की अन्यायाचा डोंगर आता कोसळणार आहे. मी आज इथून पुकारतोय, आजपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या घामाचा शेवटचा रुपया त्याच्या बँकेत जमा होत नाही, जोपर्यंत माझ्या कामगार भावाचा 38 महिन्याचा पगार चुकता होत नाही, तोपर्यंत ही भूमिपुत्र संघटना शांत बसणार नाही. शेतकरी बांधवांनो, ही लढाई तुमची आहे. ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. आपण आता अधिक ताकदीनं, अधिक हिमतीने एकत्र यायचं आहे. हे मरण सोसण्यापेक्षा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेलं कधीही चांगलं. तेव्हा सज्ज व्हा. लवकरच आपण प्रत्येक गावात, प्रत्येक उंबऱ्यात ही अन्यायाची गाथा पोचू आणि या दडपशाहीच्या सत्तेला खुर्चीवरून खाली खेचू. शेतकरी एकजुटीचा विजय असो. भूमिपुत्र संघटना जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.